हॅलो, गुड मॉर्निंग. कालच्या ब्लॉगमध्ये मी नवरदेव नवरीचं तुम्हाला वेलकम दाखवलं होतं छान. तर आज होता गोंधळ. आमच्याकडे असं नवरदेव नवरीच्या सोबत गोंधळ होतं दुसऱ्या दिवशी. एक छान वाटतो. आणि त्याचप्रमाणे सकाळी सकाळी गोंधळीसुद्धा आले होते आणि त्यांची पूजेची मांडणी वगैरे करून घेतली. आणि अद्दू बघा कसा खेळतोय. माझ्या अद्दूला असे मोठे मित्र हवे असतात, छोटे नको असतात. आणि मी सुद्धा रेडी होती हिरवी साडी वगैरे घालून. सगळ्यांनी छान लुगडे वगैरे घातले होते. आज लुगड्याची थीम होती, पण माझी तब्येत थोडी डाऊन होती. मला काही व्यवस्थित वाटत नव्हतं, त्यामुळे मी साडीच घातली होती. आणि अशी नवरदेव नवरीच्या हातून छान पूजा चालली होती. सकाळी असं सत्यनारायण वगैरे झाला आणि संध्याकाळी असं गोंधळ झाला. मला सकाळचं काही रेकॉर्ड करता आलं आणि माझी तब्येत थोडी व्यवस्थित नसल्यामुळे मला ऊन लागलं होतं, त्यामुळे थोडं काहीच करावंसं वाटत नव्हतं. तर थोडं बसूनच होती. तर सर्वांचा डान्स बघून मला काही राहूला गेलं नाही. मी सुद्धा उठली आणि डान्स म्हटलं की तब्येत कितीही खराब असली तरी डान्स दुसऱ्यांचा पाहिला की आपल्याला करावंसंच वाटते. अशा प्रकारे छान नवरदेव नवरींनी छान नवरी नटेलीवर डान्स केला आणि मावशी, मामी, मामा सगळ्यांनी असे उठून सगळेजण उठून डान्स करायला रेडी होते आणि सगळ्यांनी डान्स केले. आणि असे जेवण मला तर काही उभंच नव्हतं रावल्या चाललं, असं ऊन लागलं होतं, त्यामुळे थोडं काहीच करू असं वाटत नव्हतं. पण नवरदेव नवरीचा डान्स वगैरे बघून सगळ्यांची एन्जॉयमेंट बघून मी सुद्धा उठली आणि थोडाफार एक राऊंड मारला. म्हटलं तेवढंच थोडं बरं वाटेल आपल्याला. नंतर मी हॉस्पिटलला जाऊन आली. अद्दू तर मला काहीच करू देत नव्हता, तुम्ही बघू शकता कसा रडत होता. मग करू नको बोलला. आणि अशी तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चलो बाय.